इतका शक्तिशाली अफजल खान, पण शिवाजी महाराजांनी त्याचा असा शेवट केला की इतिहासच बदलला. अफजल खान हा आदिलशाहचा एक खास व भयंकर क्रूर असा सरदार होता आणि त्याचं लक्ष आपले छत्रपती शिवाजी महाराज हेच होते. तो मोठ्या दिमाखात सैन्यासह निघाला होता. लाखो सैनिक, हत्ती, घोडदळ, पायदळ अशी जय्यत तयारी करून तो छत्रपतींना भेटायला निघाला. रस्त्यामध्ये येताना त्याला जी काही हिंदूंची मंदिरे दिसली ती मंदिरे त्यांनी फोडली, देवी देवतांच्या मूर्त्या फोडल्या, लोकांवर अनेक अत्याचार केले, त्यांना घाबरवले. कारण त्याला माहीत होते रयतेला घाबरवलं, त्रास दिलं की छत्रपती शिवाजी महाराज हे आपोआप त्याच्यासमोर येतील. पण आपल्या शिवाजी महाराजांना गुप्तहेरामार्फत अगोदरच समजलं होतं की अफजल खान हा प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांची भेट घेण्यासाठी खूप आतुर झालेला आहे व त्यांना महाराजांना भेटायचं आहे. त्यामुळे भेटायची काळ आणि वेळ, ठिकाण कळवण्यात यावं. होय नाही करता करता अखेर भेटीचं ठिकाण ठरलं. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज पण साधे नव्हते. त्यांनी आधीच एक जबरदस्त अशी योजना तयार केली होती. असे होता होता त्यांची भेट ठरली प्रतापगडाच्या पायथ्याला. त्यांनी राजेंनी नियम केला, दोघेही एक एकटे भेटायचे. पण छत्रपतींना माहीत होतं हा आपल्यासाठी सापळा लावलेला आहे. म्हणून राजेंनी अंगात चिलखत घालून त्यामध्ये कट्यार व वाघनखे सोबत ठेवली होती. शेवटी भेट झाली. अफजल खानाने शिवाजी महाराजांचे स्वागत केले. आओ शिवाजी म्हणत हसऱ्या चेहरा करून आणि मिठी मारली व राजेंना काखेत दाबून वार करण्याचा प्रयत्न केला. त्या वारामुळे राजेंची कपडे फाटले. राजे सावध झाले. त्यांना समजले की खानाने दगा दिला. अगोदर महाराजांना अंदाज होता असेच काहीतरी घडणार. मग राजेंनी आपली वाघनखे काढली, खानाच्या पोटावर सपासप वार केले आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर आला. खान या अल्लाह म्हणत जमिनीवर कोसळला. अफजल खान आणि शिवाजी महाराज हे दोघेही एक एकटे भेटीसाठी शामियानामध्ये उपस्थित होते. असे असताना शामियानामध्ये एकच गोंधळ उडाला. हे ऐकून बाहेर दबा धरून बसलेले महाराजांचे मावळे लगेच आत आले आणि काही वेळातच अफजल खानाचा शेवट झाला. ही घटना फक्त लढाई नव्हती, ही होती बुद्धी, धैर्य आणि चातुर्याची, छत्रपतींच्या खऱ्या स्वराज्याची ताकद. अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय. आपलाच ऋणी शिवरायांचा मावळा 007. धन्यवाद. तुमचं आमचं नातं काय, तुमचं आमचं नातं काय. जय भवानी, जय शिवराय.